नमस्कार मंडळी, मी शारदा इंटिट्यूट टॅरो रीडर स्वागत करते तुमचं आपल्या चॅनलमध्ये शारदा स्पिरिच्युअल जर्नी. आणि आज एक छानशी रिडिंग घेऊन आले तुमच्यासाठी. येणारे 15 दिवस एक अचानक असं टर्न घेते तुमचं आयुष्य एका पॉझिटिव्ह वळणावर. असं तुमचं आयुष्य एक वेगळं वळण तुमच्या आयुष्याला लागतं येणाऱ्या 15 दिवसांमध्ये. ही रिडिंग ही टाइमलेस रिडिंग असते. ज्या वेळेला ज्या क्षणी तुमच्या समोर येईल तेव्हापासून 15 दिवस जे आहेत ते तुमच्या आयुष्याला नवीन टर्न देणारे, आयुष्यात नवीन बदल घडवून आणणारे असे तुमच्या आयुष्यात होत आहेत. तर बघूया आपण काय आहेत ते बदल आणि काय होणार आहे तुमच्या आयुष्यामध्ये येणाऱ्या 15 दिवसात, आणि टॅरोच काय सांगतायत तुम्हाला. जर त्यांनी हा संकेत दिला किंवा त्यांनी हा मेसेज तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी सांगितला तर नक्कीच काहीतरी शुभ काहीतरी असणार आहे. तर बघूया आपण असं काय आहे जे येणाऱ्या 15 दिवसात तुमच्यासाठी आहे. येणाऱ्या 15 दिवसात आहे तुमच्यासाठी अपॉर्च्युनिटी. वाव. थँक्यू सो मच. तर येणाऱ्या 15 दिवसांमध्ये आणि आपल्याला माहिती आहे आता गुढीपाडवा आहे, नवीन वर्ष सुरू होत आहे. तर हे 15 दिवस म्हणजे याच 15 दिवसांमध्ये नवीन कार्याचा शुभारंभ तुमच्या हातून काही होतोय किंवा नवीन अपॉर्च्युनिटी तुमच्यासाठी येत आहेत, नवीन मोड घेत. येणारे 15 दिवस हे संधी येते तुमच्याकडं आणि त्या संधीचं तुम्हाला सोनं करायचं आहे. तुम्हाला मला एक असा मेसेज होतो की तुम्हाला जागं राहायचं आहे. तुम्हाला तुमच्याकडे काय संधी येते, काय अपॉर्च्युनिटी येते ती आल्याबरोबर तुम्हाला कॅच करायची, सोडायची नाही. आणि तुम्हाला जागं राहायचं आहे. कोणताही आळस आणि ह्याला चिकटून राहायचं नाही, कोणत्याही निगेटिव्हिटीला चिकटून राहायचं नाही. स्वतंत्र फक्त आणि फक्त स्वतःच्या कामावर, स्वतःच्या क्रिएटिव्हिटीवर आणि तुमच्या ज्या तुमचं जे काम आहे ज्यामध्ये तुम्हाला खरंच पुढं अजून संधी याव्या अशी तुम्हाला हे होते, तिथं तुम्हाला स्वतःचा वेळ, स्वतःची एनर्जी तिथे इन्व्हेस्ट करायची आहे तुम्हाला. आणि ज्या काही अपॉर्च्युनिटी तुमच्याकडे येत आहेत त्या तुम्हाला इथं स्वीकारायच्या आहेत. तर येणाऱ्या 15 दिवसात अपॉर्च्युनिटी येते, तुमच्याकडे संधी येतात ज्या तुमच्या आयुष्याला नवीन कलाटणी देणाऱ्या अशा आहेत. तुमच्या गुणांना वाव देणाऱ्या अशी जी संधी आहे ती तुमच्याकडे येते. अंधारामध्ये प्रकाश देणारी, ज्ञानाचा दिवा पेटवणारी आणि त्या दिव्याच्या रोषणाई तुमचं आयुष्य उजळवून निघेल अशी संधी तुमच्या आयुष्यात येते. म्हणजे तुमच्या आयुष्याला उजळवणारी अशी संधी तुमच्या आयुष्यात येते येणाऱ्या 15 दिवसात. त्यामुळे नको तिथं आणि जे काही झालं असेल किंवा काही गोष्टी अशा असतील ज्यामुळे तुम्ही परत परत पास्टमध्ये जाताय तर ते सोडून द्या, फॉरगिव्ह करा आणि जे काही नवीन येते ते स्वीकारा. आयुष्य आनंदानं भरलेलं आहे. नकारात्मक लोक, नकारात्मक एनर्जीज, नकारात्मक सगळं आपण आज संपवतो म्हणून आता संपणार नाहीये. तर ते ज्या वेळेला संपायचं त्याच्या कर्माने ते संपत राहणार. तर आपण आपल्यातलं संपवून आपल्या आयुष्याची नवीन सुरुवात करायची आहे. भाग्योदय तुमचा होणार आहे. येणारे 15 दिवस हे भाग्योदयाचे आहे. भाग्योदय तुम्हाला तुमचं तुमचं हे जाणवेल. येणारी एखादी अशी संधी असेल जी नावलौकिकाला आणणारी असेल, तुमचं नाव, तुमचं अस्तित्व, तुमची मानसिकता बदलवून तुम्हाला एका वेगळ्या ह्याच्यावर प्लॅटफॉर्मवर नेणारी अशी संधी येणाऱ्या 15 दिवसात तुमच्याकडे येते. तर हा प्लॅटफॉर्म जो आहे तिथं जाण्यासाठी, उभं राहण्यासाठी तुम्हाला तुमच्या पायातली ताकद वाढवण्याची गरज आहे. तुमच्यातली स्वतःमध्ये शक्ती वाढवण्याची गरज आहे. तुमच्या विचारांची शक्ती वाढवण्याची गरज आहे. ते जे सकारात्मक तुमच्या आजूबाजूला जे सकारात्मक एनर्जीज आहेत, सकारात्मकतेशी कनेक्ट व्हा, नामस्मरण आणि शांततेशी, समाधानाशी किंवा ध्यानाशी कनेक्ट व्हा. त्यातून तुम्हाला वेगवेगळे जे माध्यम आहेत किंवा ज्यातून तुमच्यापर्यंत तुमच्या कलागुणांना, तुमच्या त्या आतल्या ऊर्जेला, शक्तीला कनेक्ट होणारी अशी संधी तुमच्यापर्यंत येते. फक्त तुम्हाला स्वतःला जागं करायचं, आतून आतून जागं करायचं. असं बघा, देवा आपण मंदिरात जातो, मंदिरात गेल्याबरोबर पहिला आपण देवाला सांगतो मी आली आहे, मी आली आहे, की नाही. त्यासाठी आपल्याला घंटा पाया लावलेली असते. ती वाजवण्याचं कारण तेच असतं की देवाला कळावं आपण की तिथं आलोय. पण इथं याच गोष्टी आहेत जागर करण्यासाठी. म्हणून ॲज अ ही रिडिंग जी तुम्हाला दिलेली आहे आता, ही रिडिंग जी तुमच्यापर्यंत पोहोचलेली आहे ही तुम्हाला जागृत करण्यासाठी, जागा करण्यासाठी तुमच्यापर्यंत पोहोचवली गेलेली आहे की तुम्हाला येणाऱ्या 15 दिवसांमध्ये अक्षरशः म्हणजे तुम्हाला मंदिरात प्रवेश करायचा आहे. तुम्ही मंदिरात प्रवेश करताय आणि ही जी रिडिंग आहे म्हणजे घंटानाद आहे, तो जो मंदिरात परमेश्वरापर्यंत जाण्याच्या अगोदर केला जातो.
म्हणजेच ही संधी तुमच्याकडे येते. काही आध्यात्मिक संकेत असतील, आध्यात्मिक संधी असतील, तुमच्यातील ऊर्जा असेल, जी परमेश्वरानं तुम्हाला जे दान दिलेलं आहे, अध्यात्माचं जे दान दिलेलं आहे, त्याच्या काही शक्ती आहे त्या तुमच्यापर्यंत येत आहेत. सकारात्मक शक्ती तुमच्याकडे येत आहेत, त्या तुम्हाला घ्यायच्या आहेत. तर त्यासाठी जागं राहणं खूप आवश्यक आहे. आणि ध्यानाने, मनाने, विचारांनी जागृत राहा, सकारात्मकतेशी कनेक्ट व्हा. येणारे 15 दिवस खूप खूप तुम्हाला आश्चर्यचकित करणारे आणि तुम्हाला आतून बाहेर बदलवून टाकणारे असे येणारे 15 दिवस तुमच्यासाठी असणार आहे. तर नक्कीच तुम्हाला इथं जे काय हा जो मेसेज आहे तो तुम्हाला कनेक्ट होते, नक्की मला कमेंट करून सांगा तर तुम्हाला हा मेसेज कनेक्ट झाला. आणि हिलिंग चार्ट जे आहे ते तुम्हाला काय म्हणलं, तुमच्या आजूबाजूला, तुमच्या अवतीभोवती तुम्हाला फुलपाखरांची एनर्जी खूप सारी तुम्हाला अनुभवायला मिळेल. फुलपाखरं असतील, असे सकारात्मक लोक असतील जी पॉझिटिव्ह बोलतात, सकारात्मक बोलतात, सकारात्मकशी कनेक्ट असतात, जी कमी बोलतात किंवा जास्त पॉझिटिव्हिटी करण्यावर भर त्यांचा असतो. बोलण्यापेक्षा जास्त करतात ते, आणि त्या करण्यावर त्याचा भर असतो, दम असतो त्यांच्यामध्ये. अशा पॉझिटिव्ह, सकारात्मक आणि गुणवत्ता असलेल्या लोकांच्या सानिध्यात तुम्ही येताय. त्यामुळे बरेच वेळा कसं असते बघा, आपली जसं आपल्यामध्ये ऊर्जा असते तशी आपल्याला लोक कनेक्ट होत असतात, तशी तुमच्यात ऊर्जा पॉझिटिव्ह होते, सकारात्मक होते. आणि जी नकारात्मक लोक आहेत, नकारात्मक एनर्जी आहे, ते तुमच्या आयुष्यातून आपसूक निघून जात आहेत. आणि परमेश्वर साक्षात त्यांच्यापासून तुम्हाला वेगळं करतायत. कारण तुम्हाला एक नवीन सकारात्मक शक्ती एक्सेप्ट करायची आहे, घ्यायची आहे. आणि येणारे 15 दिवस म्हणजे तेच आहे, तुमच्यातला जो डार्क भाग जो आहे, जो असा डल भाग आहे, तो सगळा काढून टाकून, तो डल विचार जे आहेत ते सगळे काढून टाकून नवीन ऊर्जा देणारे, तुम्हाला उत्साहित करणारे, आनंदाने भरावून तुम्ही जाल व तुम्हाला उत्साहित करणारे असे क्षण तुमच्या आयुष्यात येणारे 15 दिवसात येत आहेत. कारण नवीन ज्या ऑपॉर्च्युनिटी आहेत, संधी आहेत, त्या घेण्यासाठी तुम्ही तयार असणं खूप महत्त्वाचं आहे. तुम्ही उत्साही असणं खूप महत्त्वाचं आहे. छान राहणं, छान बोलणं, फिरायला जाणं, मॉर्निंग वॉकला जाणं, स्वतःला तयार ठेवणं हे खूप महत्त्वाचं आहे. तर येणारे 15 दिवस हे तुमच्यासाठी खूप साऱ्या ऑपॉर्च्युनिटी घेऊन येत आहेत. आणि हे हिलिंग आहे तुम्हाला. येणाऱ्या 15 दिवस तुम्हाला जे कोणी भेटेल तुम्ही ऑब्झर्व ठेवा. येणारे 15 दिवस प्रत्येक येणारी व्यक्ती असेल, संधी असेल, येणारा काही वेळ असेल, क्षण असतील, मेसेजेस असतील, त्यामधून तुम्हाला विविध माध्यमातून असे मेसेज तुमच्यापर्यंत पोहोचवले जातील, ज्यातून तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये छोटे छोटे का होईना पण नवीन बदल होण्यास सुरुवात होईल, हे तुम्हाला जाणवेल. तर यावर थोडंसं तुम्ही स्वतः ऑब्झर्व करा. आणि हे तुमच्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. आणि येणारे 15 दिवस हे प्रवाह आहे, हा फ्लो आहे, तुमच्या पॉझिटिव्ह विचारांचा फ्लो आहे, तुमच्या कामाचा फ्लो व्यवस्थित होते. कुठेतरी अडथळे आल्यासारखं वाटत होतं कामामध्ये, रुटीन्स तुटत होते, तर या सगळ्याचा जो फ्लो आहे तो फ्लो आता नियमित होतोय. नियमित फ्लो तुमच्या कामाचा, रुटीनचा सुरू होतोय. आणि तुमच्या आयुष्यातला जो काही अंधारमय एक असा एक हे होतं की नाही, त्या सगळ्या ह्याच्यातून तुम्ही बाहेर येऊन नवीन प्रवाहात तुम्ही येताय. जो प्रवाह असा आहे संत गतीने चालाय. म्हणजे इथं मला कासवाची आणि सश्याची गोष्ट हे होते. कासव बघा अगदी शिस्तीत चालत असतात, आणि सशाला त्याचा अहंकार असतो की तो खूप म्हणजे कासवापेक्षा खूप जास्त पळत असतो, आणि तो पुढे जातो, निवांत झोपतो. पण कासव हळूहळू हळूहळू पुढं निघून कधी ते बाजी जिंकतं हे त्याला कळतच, त्या सशाला कळतच नाही. ससा मात्र त्याच्या आविर्भावात असतो, अहंकारात असतो की मी कासवाला हरवणार, कासव काय माझ्याशी स्पर्धा नाही करू शकत. पण आणि ते तिथं झोपून जातं, होय की नाही. तर तसं कासव पुढं जाताना तशी तुमचं हे आहे की कासवासारखी गती, संत गती आहे तुमची. पण ही संत गती त्या संत गतीमध्ये तुमच्यात ना गर्व आहे, अहंकार आहे, ना मीपणा आहे. खूप लवकर मिळालेलं खूप लवकर संपतं. पण जे शिस्तीत मिळतं, अनुभवाने मिळतं, कष्टाने मिळतं ना, ते कायम राहतं. आणि ते तुमच्याकडे येतं. येणारे 15 दिवस म्हणजे तुमच्यातलं तेच आहे, जे खरं आहे, ते तुमच्याकडे येते. तुमचं प्रेम, तुमचं सुख, तुमचं समाधान, आणि तुमच्याकडे येणारे ऑपॉर्च्युनिटी, जे तुम्हाला हवं होतं ते सगळं तुमच्याकडे येते. आणि ते तुम्ही स्वीकारताय. आणि सुखदुःखाच्या पलीकडे जाऊन एक नवीन आनंद तुमच्या आयुष्यात बहरतोय. एकदा हे तुम्हाला सांगितलं जाते. येणाऱ्या 15 दिवसात पूर्तता होते, फळ मिळते कष्टाचं.
येणारे 15 दिवस म्हणजे नवीन मोड. मी तुम्हाला काय म्हणलं, नवीन प्रवाह तुमच्या आयुष्यात येतो, नवीन संधी येत आहेत आणि येणारे 15 दिवस हेच आहे की फळ तुम्हाला मिळते तुमच्या कष्टाचं, तुमच्या समाधानानं. ज्या ज्या गोष्टी तुम्ही अनुभवल्या, जे तुम्ही कष्ट करत राहिला, निस्सीम तुम्ही कष्ट करत राहिला, प्रामाणिकपणे करत राहिला, त्या सगळ्याचं फळ तुम्हाला इथे दिलं जाते. आणि हे सांगतायत साक्षात ब्रह्मदेवाने रचलेली ही ब्रह्मभूमी जी आहे, हे जे ब्रह्मांड आहे, त्या सगळ्या ब्रह्मांडामधली सकारात्मक ऊर्जा सगळी तुमच्यामध्ये सक्रिय होते आणि तुम्हाला जे फळ मिळते, म्हणजे जे फळ असं आहे ज्याचा अनुभव आतून तुम्हाला होणार आहे, म्हणजे आनंद द्विगुणित करणारा असा आहे. साक्षात परमेश्वराचे दर्शन व्हावे आणि आयुष्यात अजून काही मिळायचं राहिलंच नाही. हा जो आनंद आहे की नाही, म्हणजे जो आपण म्हणतो परमानंदाचा जो भास आहे की नाही, तो येणाऱ्या 15 दिवसात तुम्हाला ते परम आनंद तुम्ही अनुभवताय. येणाऱ्या 15 दिवसात खूप मोठा आनंद तुम्ही अनुभवताय, जो जगाला नाही दिसणार, तो तुम्हाला दिसेल. तुम्हाला कळेल की हा खरा आनंद म्हणजे काय आहे, आयुष्य म्हणजे काय आहे, प्रेम म्हणजे काय आहे, हे सगळं तुम्ही येणाऱ्या 15 दिवसात अनुभवाल. असं तुम्हाला इथे सांगितलं ते मिरॅकल्स कार्ड तुमच्या समोरच काढले जात आहे. येणाऱ्या 15 दिवसात होत आहेत मिरॅकल्स, परम आनंद, परमेश्वराचा भास आणि मिरॅकल्स. ज्या ज्या घटना असं तुम्हाला वाटतात की खरंच या घडू शकत नाही, त्या सगळ्या तुमच्या आयुष्यात होत आहेत. आणि कारण हे मिरॅकल्स तुमच्या आयुष्यात होत आहेत कारण येणारे 15 दिवसातही होत आहेत. पण या 15 दिवसात गेलेला जो काळ आहे त्यामध्ये खूप सारे कष्ट, संघर्ष, मान अपमान, सगळ्या गोष्टी सहन करून आणि सकारात्मकतेची कास न सोडता आयुष्याचे आयुष्याकडे पॉझिटिव्हली बघणं न सोडता, इतरांना मदत करत, साथ देत, स्वतःला सावरत करत पुढं आलाय. आणि हे जे पुढं आलाय, सगळ्यांना माफ करत, सगळं हे करत जे पुढं आलाय ना, तेच तुमच्या आयुष्याला इथं आता गोड हे फळ मिळणार आहे तुमच्या आयुष्यात. आणि मिरॅकल होतात. सूर्य असं इंद्रधनुष्यासारखे रंग तुमच्या आयुष्यात पसरत आहेत. रंगीबेरंगी आयुष्य होते, सुंदर असं आयुष्य होते. आयुष्याकडे बघण्याचा तुमचा दृष्टिकोन बदलतोय. तुम्हाला नवचैतन्य भरभरून वाहावं असं तुमच्या आयुष्यामध्ये काहीसं होतंय. आणि इंद्रधनुष्य बघा किती म्हणजे सगळं सुखावह असलं, सगळंच बसल्या ठिकाणी मिळालं, सुख समाधानानं मिळालं, तर त्याला काहीही व्हॅल्यू नसते. म्हणजे कष्टातनं संघर्षातनं वर असतं, तर तापून सळापून वर आलेलं असतं, त्याला खूप खूप मोलाचं स्थान असतं. आणि ते मोलाचं स्थान तुम्हाला आहे. आणि म्हणूनच तुम्हाला इथं ब्रह्मांडीय ही सगळी शक्ती जी आहे, त्यातली पॉझिटिव्ह ऊर्जा जी आहे, ती देवींची जी ऊर्जा आहे, ती सगळी तुम्हाला बेस्ट करते येणाऱ्या 15 दिवसात. आणि या 15 दिवसात म्हणजे चमत्कारिकरित्या बदल होत आहे तुमच्यामध्ये. अनुभव हे अनुभव तुम्हाला नवीन म्हणजे तुमच्या हातात अशी काही सूत्र येत आहेत किंवा साक्षात परमेश्वर तुमच्या हातात अशी काही सूत्र देत आहेत येणाऱ्या 15 दिवसात की तुम्ही म्हणजे सगळंच नवीन नवीन सगळं हे करून ठेवताय. चक्र चक्र जे असतं की नाही, ते चक्र फिरतंय तुमच्या आयुष्याचं. आणि व्हील ऑफ फॉर्च्यूनचं कार्ड मला इथे दिसतंय, जे असाध्य अशक्य आहे असं वाटत होतं किंवा आयुष्यात म्हणजे हे आयुष्य असंच आहे, हे असंच चालणार आहे किंवा असं चालत राहील, असं एक मनामध्ये कुठंतरी एक दडपण होतं. ते दडपण आणि ती जी काजळी तुमच्या मनावर साचलेली होती, ती सगळी ते निघून जाते. आणि तुमच्या आयुष्यातलं हे सगळं दडपण निघून जाऊन नवीन चैतन्याचे असे असे वारं तुमच्या आयुष्यात वाहते, नवं चैतन्याचं. आणि तुमच्या आयुष्यात जे अचिव्हमेंट बघा, अचीव जे केल्यानंतर, जे मिळाल्यावर, जे साध्य केल्यावर जो आनंद माणसाला मिळतो, म्हणजे जे काही मिळाल्यानंतरचा आनंद वेगळाच असतो. तो आनंद तुमच्या चेहऱ्यावर येणाऱ्या 15 दिवसात बघायला मिळेल. तो चेहऱ्यावरचा आणि तुमच्या मनामधला आनंद तुम्ही तो अनुभवाल की काय आनंद आहे, जे मी विचार सुद्धा नव्हता केला. अशा गोष्टी, अशी लोक, अशी माणसं, अशी देव माझ्या आयुष्यात आली आणि यामुळे आनंदाला पारावार आले. असं 15 दिवसांमध्ये एक विलक्षण असे एक बदल तुमच्या आयुष्यात होतोय. ज्या आध्यात्मिक जो काही शोध तुमचा होता, तो सुद्धा इथं हे होते. म्हणजे ज्यामुळे तुम्ही एका अध्यात्माच्या पायरीवर जर तुम्ही आला किंवा अध्यात्मामध्ये तुम्ही ज्या काही घडामोडी तुमच्या आयुष्यात घडल्या,
मी काय म्हणलं, परमानंदाचा भास जो आहे तो तुम्हाला होतो. हा परमानंद जो आहे तो कधी होतो, ज्या वेळेला तुमच्यामध्ये आध्यात्मिक बदल होतात. आणि हा जो आध्यात्मिक बदल होत 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 तुमच्यामध्ये आलेला आहे, त्यामुळेच तुम्हाला अध्यात्माचा एक नवीन शोध लागतो. काय आहे हे अध्यात्म, काय आहे हा शोध, काय आहे देव, काय आहे परमात्मा, काय परमेश्वर आहे, परम आनंद काय आहे. आणि हा आनंदात बुडून गेल्यानंतर खरंच कशाचा भास, मोह, माया या सगळ्याच्या परिचय तुम्हाला संपन्न करण्याचं, समृद्ध करण्याचे जे क्षण असतात की नाही, ते अनुभवण्याचे दिवस म्हणजे हे 15 दिवस आहेत. म्हणून तर तुम्हाला हा मेसेज दिला जातो की अध्यात्माची, आध्यात्मिक शोधाची पूर्तता जी आहे ती तुमची या 15 दिवसात होणार आहे. 15 दिवस म्हणजे हेच मिरॅकल होतं तुमच्या आयुष्यात, की तुमचा शोध संपतो. जो शोध तुम्ही घेत होता तो शोध संपतो. खरं काय आहे ते तुम्हाला दाखवलं जातं. काय आहे रियालिटी, काय आहे हे सगळं मोहमायेच्या पाशातून अडकता. रियालिटी काय आहे, जग काय आहे, माणूस काय आहे, जन्म काय आहे, मृत्यू काय आहे, आयुष्य काय आहे, जगणं काय आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टींचा एक मुलगाडा जो आहे तो अगदी पारदर्शकपणे तुमच्या आयुष्यात इथं केला जातो. हे तुमच्या आयुष्यात होणारे जे बदल आहेत येणाऱ्या 15 दिवसामध्ये होत आहेत. आणि येणाऱ्या 15 दिवसामध्ये तुम्हाला लिव्हिंग आहे, लिव्हिंग केले जाते. जर तुम्ही मोर पिसांशी कनेक्ट होत आहे, मोर तुम्हाला दिसत असतील, तुम्ही व्हिडिओ बघत असाल, मेसेज दिसतील, कुठेही तुम्हाला मोर पीस दिसत असेल चित्रामध्ये, मोर पिसाशी कनेक्ट होत असाल, तर ते तुम्हाला खूप लिव्हिंग देईल, तुम्हाला मनाला शांतता देईल. अशी स्तब्धता, शांतता, स्थिरता देणारं असं हे एक हे आहे. तर इथं तुम्हाला हे हिलिंग दिलं जाते. मोटिवेशनशी कनेक्ट व्हा, मोराशी कनेक्ट व्हा, त्यांच्या आवाजाशी कनेक्ट व्हा. व्हिडिओज बघा, तुम्ही बघत असला तर मोराचे, कारण ही खूप तुम्हाला हिलिंग देणार आहे. तुमच्यात नवीन ऊर्जा जागवणार अशी ही हिलिंग आहे. आणि ही हिलिंग सुद्धा येणाऱ्या 15 दिवसात तुमच्या आयुष्यात होते, कारण साक्षात भगवंताची साथ तुम्हाला इथं आहे. डिवाइन सपोर्ट आहे तुम्हाला. ओमचं मेडिटेशन जर तुम्ही करत असाल तर नक्की तुम्ही करा. ओमशी कनेक्ट व्हा, कारण तुमच्या खूप साऱ्या प्रश्नांची उत्तरं ओममध्ये मिळतील. ओमच्या ध्यानामध्ये, मेडिटेशनमध्ये तुम्हाला खूप साऱ्या प्रश्नांची उत्तरं मिळतील. तुम्हाला साक्षात भगवंताचे दर्शन मिळतील. आणि येणारे 15 दिवस हेच आहेत की स्वतःला वेळ द्या, स्वतःच्या कलांना वेळ द्या, गुणांना वेळ द्या, स्वतःला जागं ठेवा, परमेश्वराशी कनेक्ट व्हा. आणि हा मेसेज तुम्हाला इथे दिला जातो, भगवंताशी कनेक्ट व्हा. भगवंत अशी दोन्ही हात धरून तुम्हाला द्यायला ते उभे आहेत, फक्त तुम्हाला घ्यायचं आहे. असा मेसेज तुम्हाला इथे दिला जातो. येणारे 15 दिवस तुम्हाला ते देण्यासाठीच आहे. ते द्यायला लागले तुम्ही घ्यायचं, तुम्हाला घ्यायला सांगितलं जातं, घ्या तुम्ही, कारण हे तुमचंच आहे. तुमच्यासाठीच त्यांनी ठेवलं होतं राखून. फक्त तुम्ही तयार होण्याची गरज होती, तुम्ही बॅलन्स होण्याची गरज होती, म्हणून ते तुमच्यापासून दूर होतं. तर ते तुमच्यासाठीच आहे, फक्त बॅलन्स नव्हता तुम्ही, म्हणून ते तुमच्याकडे देत होतं. ती कोणती शक्ती असू दे, ऊर्जा असू दे, पैसा असू दे, अबंडन्स असू दे, मिरॅकल्स जे काय आहे. बघा, समोर काय एखादं आलं तर ते झेपायला तरी पाहिजे की नाही. नवीन काही अशा गोष्टी आहेत अचानकपणे समोर येते काहीतरी, तर धक्का नको बसायला. हा बघा, हे आहे ही मानसिक तयारी, मनाची तयारी जी आहे ती खूप मोठी असते. तर ती मानसिक तयारी जी तुमची आहे ती तुमची झालेली आहे. आणि त्यामुळं तुमच्या आयुष्यात जे काही नवीन बदल होत आहेत ते तुम्ही स्वीकारत स्वीकारत पुढे जाताय. येणारे 15 दिवस खूप मोठे मिरॅकल होत आहेत. आणि ह्या मिरॅकल, हे मिरॅकल म्हणजे तुम्हाला जीवन, खरंच तुम्ही हे म्हणजे डायरीमध्ये नोट आउट करून ठेवाल. इतके मिरॅकल्स असे, इतके बदल तुमच्या आयुष्यात या 15 दिवसात होत आहेत बघा तुम्ही. आणि नक्की मला कमेंट करून सांगा. चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हाय प्रेस्टीज, मी काय म्हणलं तुम्हाला, येणारे 15 दिवस, येणाऱ्या 15 दिवसामध्ये अतुलनीय आमूलाग्र असे बदल तुमच्यामध्ये होत आहेत. जर काही तुम्ही नवीन नवीन बदल करताय, तुम्ही काही अशा गोष्टी शिकताय ज्यामधून तुम्हाला नवीन गोष्टींशी तुम्ही कनेक्ट होत आहे, परमेश्वराच्या त्यांचा जो अभ्यास आहे किंवा आध्यात्मिक जी अभ्यास आहे त्याच्याबद्दलचा तो तुम्ही करत असाल, तर त्यातून सुद्धा तुम्हाला नवीन नवीन गोष्टी बघायला मिळतील, अनुभवायला मिळतील. तुम्हाला आतून काय बदल होतोय, आतून काय शरीरामध्ये प्रवेश करतोय, काय ऊर्जा आहे, शरीर तापते कसं, कसं शांत होतं. आणि कसं थंडाईवर जर तुम्ही काम करत असाल, थंडाई ओपन झाली असेल तर त्याच्यावर कसं म्हणजे इचिंग कसं होतं, किंवा त्यातून इंट्युशन्स कसे येतात, ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे तुम्हाला कुठल्या तरी वेगळ्या दुनियेत तुम्ही आहात
हा जो अनुभव तुम्हाला येणाऱ्या 15 दिवसाप्रमाणे की म्हणजे वेगळ्याच दुनियेत तुम्ही स्वतःला अनुभवाल. आणि असा तुम्हाला जर येणाऱ्या 15 दिवसात तुम्ही हाय प्रिस्टीज जी आहे हाय प्रिस्टीज सारखं तुम्हाला येणाऱ्या 15 दिवसात तुम्ही स्वतःचे तुमचे गुण तुमचं जे बोलणं असेल, तुमची जी कला आहे, तुमची शिकवण्याची पद्धत असेल, तुम्ही काही कोर्सेस तुमचे घेत असाल, त्या कोर्सेसचं सुद्धा तुम्हाला इथं खूप बेनिफिट्स तुम्हाला इथं दिले जाणार आहेत. आणि तो कोर्स सुद्धा तुमच्यासाठी खूप छान ठरणार आहे. तुम्ही खूप छान पद्धतीने ते डेव्हलप करणार आहात आणि खूप छान पद्धतीने तुम्ही समोर इतरांपर्यंत ते अगदी छान पद्धतीने तुम्ही ते पोहोचवणार आहात. हा मेसेज सुद्धा तुमच्यासाठी तर दिला जातो. एक हाय प्रेस्टीज कशी असते, खूप छान असते की ती फक्त दुसऱ्यांपर्यंत कसं चांगलं सोपवता येईल आणि त्यांच्यापर्यंत कसं पोहोचवता येईल हा प्रयत्न ती करत असते. आणि तसंच हाय प्रेस्टीज तुमच्यामध्ये आहे. एक शिक्षक तुमच्यामध्ये लपलेला आहे. एक म्हणजे शिकवणारा बघा. मग तुम्ही शिक्षक असाल, तुम्ही शाळेत असाल किंवा तुम्ही कोणत्याही विषयाचं तुम्ही शिक्षण देत असाल, तर तुम्हाला इथे हाय प्रेस्टीजची एनर्जी येते. गुरुभूमिकेमध्ये तुम्ही जाताय. येणारे 15 दिवस ही गुरूंची भूमिका तुमच्यामध्ये येते आणि ही गुरुभूमिका म्हणजे तुम्हाला फळं देणारी अशी आहे. तर तुम्हाला नवीन जे काही सुरू करायचं आहे, येणाऱ्या 15 दिवसात नवीन ज्या गोष्टी अशा आहेत ज्याला ज्याला सुरुवात करणं खूप महत्त्वाचं असतं. कधी कधी कशाची तरी सुरुवात करावी लागते, कुठून का असेल पण ती सुरुवात करायला लागते. तर ती सुरुवात करण्यासाठी सुद्धा तुम्हाला इथं सांगितलं जाते. आणि येणारे 15 दिवस हे तुमच्या आयुष्यातील गुरुभूमिकेची सुरुवात करणारे असे असतील. तर नक्कीच तुम्हाला ही रीडिंग आवडली असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा. आपल्या चॅनलला ही सबस्क्रायबर्सची एनर्जी असेल नक्की सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका. कमेंट केलं नक्की करा. ओके, थँक्यू सो मच. पुन्हा भेटू अशा छानशा रीडिंगमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.